वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. मित्रांनो, अमेरिकेच्या एका मोठ्या खुलाशाने पूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. अमेरिकेने UFOशी संबंधित पहिली कागदपत्रे आणि काही व्हिडिओ जारी केली आहे. त्यामध्ये स्पष्टरित्या काही अशा वस्तू दिसत आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण जगभरात खळबळ माजली आहे की जी व्हिडिओज जी अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट जे आता पण लपून ठेवण्यात आले होते अमेरिकेद्वारा, ते आता जगासमोर आले आहे. काय हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे, एलियन संबंधित त्याच्यात काय माहिती आहे, या सर्व गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करणं विसरत जाऊ नका. अमेरिकेने UFOशी संबंधित पहिली कागदपत्रे जारी केली आहे. आता UFO म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल, अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. ही जी टर्म आहे ही जास्त सहसा एलियन्स किंवा तपकड्या अंतरिक्षमधून येणाऱ्या याच्या संबंधी ही टर्म वापरली जाते. आणि या कागदपत्रांमध्ये जी सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ना, ती आहे चंद्रावर रहस्यमय वस्तू दिसल्याचा दावा काही व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे. आणि तो दावा कशामध्ये आहे तर नासाचा जो अपोलो मिशन होता त्याच्यामध्ये जे दोन अंतराळवीर सहभागी होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहित नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन दोघंही होते, त्यांची जी चर्चा आहे ती ऑडिओ त्याची जी आहे ती या व्हिडिओमध्ये सोबतच ऑडिओ सुद्धा स्पष्ट ऐकू येत आहे. आणि त्यामध्ये ते दोघं चर्चा करताना असा दावा करताय की त्यांना काही चमकणाऱ्या वस्तू दिसत आहे, काही फ्लाइंग ऑब्जेक्ट्स दिसत आहे, जे जणू काही कोई फटाके वगैरे तिथं फुटण्यासारखं असं त्यांना दृश्य दिसत होतं. तर हा UFO फाईल संबंधी पहिला गट जारी करण्यात आलाय. ट्रम्प प्रशासनानं शेकडो नवीन व्हिडिओ, फोटो आणि जुने सरकारी रेकॉर्ड सार्वजनिक केले आहे. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे सगळ्यात जास्त चर्चा होत आहे त्या नासाच्या अपोलो मिशनशी संबंधित छायाचित्र आणि त्याच्या संवादाची. या जारी केलेल्या दस्तऐवजांमध्ये नासाच्या अपोलो 12 आणि अपोलो 17 मिशनशी संबंधित काही छायाचित्रे दिसत आहे. आणि त्या रेकॉर्डमध्ये काही फार महत्वाच्या इम्पॉर्टंट रेकॉर्डिंग सुद्धा समाविष्ट आहे. एका छायाचित्रात, जे की तुम्हाला स्क्रीनवर सध्या दिसत आहे, की चंद्राच्या पृष्ठभागावर आकाशात 3 रहस्यमय बिंदू दिसल्याचा दावा करण्यात आलाय. आणि सर्वात मनोरंजन भाग म्हणजे अपोलो 17 मिशनचा ट्रान्सक्रिप्ट मानला जात आहे. यात अंतराळवीर उड्डाणादरम्यान अंतराळयानाजवळ चमकणाऱ्या वस्तू दिसल्याचे बोलताना ऐकू येत आहे. एका ऑपरेटरने मिशन कंट्रोलला सांगितलं की काही चमकणारे कण किंवा तुकडे आमच्या जवळून जाताना दिसत आहे. त्याच्या उत्तरात दुसऱ्या ऑपरेटरने म्हटले की माझ्या खिडकी बाहेर अनेक चमकणाऱ्या वस्तू दिसत आहे, जणू काही आतषबाजी होत आहे असे वाटत आहे. हे त्यांच्या ऑडिओ मधील काही स्टेटमेंट्स होते. याआधीच ट्रम्प यांनी UFOशी संबंधित फाईल जारी करण्याचे आदेश केले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांना UFO आणि कथित परग्रहावरील म्हणजेच एलियन संबंधित नोंदी जारी करण्याचे आदेश दिले होते. फाईल जारी केल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर लिहिलं आहे की त्यांनी सरकारच्या एजन्सीना परग्रहावरील जीवन म्हणजेच एलियन लाईफ संबंधी UFO आणि UAP, आता हे दोन नवीन वर्ड, एक नवीन वर्ड आला. UFO मी तुम्हाला सांगितलं अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स, पण हा सहसा एलियन संबंधी वापरला जातो. आता एक नवीन टर्मिनॉलॉजी आली आहे, ती आहे UAP, ज्याचा फुल फॉर्म होतो अनआयडेंटिफाईड अनॉमलस फिनॉमिना. म्हणजे जर एखादी रहस्यमयी वस्तू आकाशात दिसली तर मग ती अंतराळवीर म्हणजेच ती एलियन्स संबंधी आहे का, असणार का, नाही. मग आता हा नवीन टर्मिनॉलॉजी सांगते की अनआयडेंटिफाईड अनॉमलस फिनॉमिना म्हणजे ती UFO सुद्धा असू शकते किंवा अंतरिक्षमध्ये घडणाऱ्या विविध खगोलीय घटनांचा सुद्धा तो दृश्य असू शकतो, किंवा एखाद्या गुप्तचर मोहिमेसंबंधीचे काही गॅजेट्स जे विकसित देशांद्वारे सोडले जातात त्यासंबंधी काही गॅजेट्स सुद्धा ते असू शकतात. म्हणून एक नवीन टर्मिनॉलॉजी आता अस्तित्वात आली, ज्याला UAP अनआयडेंटिफाईड अनॉमलस फिनॉमिना असं त्याला नाव देण्यात आलं आहे. या फाईल समोर आल्यानंतर सोशल मीडियावर UFO आणि परग्रहावरील जीवनाबद्दलची चर्चा तीव्र झाली आहे. तथापि अमेरिकन सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की त्यांना अद्याप परग्रहावरील जीवन किंवा एलियन तंत्रज्ञानाचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. पेंटागॉनच्या मागील अहवालांमध्ये असेही म्हटले होते की अनेक UFO व्हिडिओ आणि फोटो नंतर लष्करी तंत्रज्ञान किंवा नैसर्गिक घटना असल्याचे निष्पन्न झाले होते. म्हणूनच त्यांनी जी नवीन टर्मिनॉलॉजी जी आता विकसित केली ती आहे UAP. आता अजून काही याच्यात व्हिडिओ आहे जे की फार इंटरेस्टिंग आहे, ज्याच्यामध्ये एक सैन्य विमानाजवळ रहस्यमय वस्तू दिसल्या आहेत. पेंटागॉनने जारी केलेल्या या दस्तावेजामध्ये 1999चा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसून येत आहे, ज्याच्यामध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला FBI ने घेतलेले काही छायाचित्रे देखील समाविष्ट आहे.
यामध्ये एक अमेरिकन सैन्य विमानाजवळ काही रहस्यमय वस्तू दिसल्याचा दावा करण्यात आलाय. या वैमानिकांनी घेतलेली छायाचित्रे देखील जारी करण्यात आली आहे, ज्यात या वेगवान वस्तू विमानाजवळून जाताना दिसत आहे. आणि त्याची जी स्पीड होती ना ती त्या फायटर प्लेन पेक्षा जास्त होती. फायटर प्लेनला त्याचे फोटो घेणं सुद्धा कठीण जात होतं, इतकी स्पीड त्या ऑब्जेक्ट्सची होती. एका डिस्क्लासिफाईड म्हणजे गोपनीयता रद्द केलेल्या सैन्य अहवालात एका अधिकाऱ्याने सांगितलं की त्याने आकाशात अनेक चमकणाऱ्या वस्तू वेगाने पुढे सरकताना पाहिल्या. अहवालानुसार यापैकी एका वस्तूला विमानांच्या टार्गेटिंग सिस्टीमने सुमारे 20 सेकंदापर्यंत ट्रॅक केले, परंतु नंतर ती अचानक गायब झाली. तुम्हाला मित्रांनो हे काय वाटते? या ज्या फाईल्स रिलीज करण्यात आल्या या खरंच याच्यामध्ये काही सत्यता आहे किंवा फक्त लोकांचं जे लक्ष आहे ते विचलित करण्यासाठी, एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्यावर लक्ष विचलित करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाद्वारे या फाईल्स रिलीज करण्यात आल्या? नक्कीच आपल्या कमेंटमध्ये या आपले मत मांडा. ज्या नवीन UFO फाईल्समध्ये ओमानच्या आखातावर दिसलेल्या एका रहस्यमय वस्तूचं सुद्धा छायाचित्र समोर करण्यात आलंय आणि यामध्ये दावा करण्यात आला आहे की 2024 मध्ये इन्फ्रारेड सेन्सरनं वेगवान उडणाऱ्या अश्रूच्या आकाराच्या या वस्तूला रेकॉर्ड केलं होतं. यानंतर अमेरिकन खासदार आणि ट्रम्प प्रशासनाद्वारे आणखी काही फाईल जारी होतील असं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय. त्याने म्हटलंय की ही फक्त एक सुरुवात आहे, येत्या काळात आणखी काही रेकॉर्ड जे की अजून खळबळ माजवतील असे रेकॉर्ड सार्वजनिक केले जातील. मात्र हे कधी केले जाईल याबद्दल अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ म्हणाले की सरकार UFO प्रकरणांमध्ये अधिक पारदर्शकता आणू इच्छिते. सरकारचे म्हणणे आहे की लोकांना जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून लोक स्वतः ठरवू शकतील की घटनांचा अर्थ काय आहे. काही दस्तावेजांचे भाग, साक्षीदारांची ओळख आणि संवेदनशील लष्करी ठिकाणांची माहिती लपवण्यासाठी ब्लॅकआउट सुद्धा व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे. मात्र अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की घटनांशी संबंधित कोणतीही महत्वाची माहिती रोखण्यात आलेली नाहीये. हे होतं मित्रांनो आजच्या व्हिडिओ संबंधीचं. तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहे त्या कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.